नाही रे यानं लावल्या तिथे खांद्याला. अरे आणल्यावर काय पण तोपर्यंत लगेच हे करते. तुम्ही खांदा येतं ऐकत रे लवकर. वर तोड का वर. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आता मी आलेलो आहे कामा, म्हणजे सकाळपासूनच आलेलो आहे. तुम्हाला हातावरूनच कळत असं नाही बघा, सगळे हात असे झाले कारण की ना सकाळपासून होता हातात पंजा आणि एक साईड कोणते पंजा फुटलेला आहे. ह्या बोटापाशी म्हणा इथं असं बरोबर आहे, तिथे फुटलेलं आहे, त्याच्यात माल जात आहे. आणि सकाळपासून मी थोडं बांधकाम केलं आहे, म्हणजे थोडंच केलं आहे, माझ्या हिशोबानं थोडंच केलं आहे. पण तुम्हाला दाखवतो किती भारी बांधकाम केलं आहे. तर कारण की ना इतकं भारी केलं आहे, म्हणजे जेव्हा बनत असतंय तेव्हा भारी दिसत नाही, ते बनणं झाल्याच्या नंतर भारी दिसत असते ते सगळं बरोबर. म्हणजे नेमकं मला काय म्हणायचं ते तुम्ही समजून घ्या थोडंफार, कारण की थोडंफार ॲडजस्ट करता कधीमध्ये, कारण की मला एखाद दिवस असं स्पष्टपणे सांगता येत नाही. ह्या बघा आपला हात आणखी बी पांढरा आहे. आता जस्ट मी हात धुतलेत बरं का, हाताची सगळे अशी कातडी गेलीत बघा सगळेच. आणि इथे एक फोड आला आहे, आता इथे एक फोड आला आहे. परत हाते सगळे असे फुटायच्या वारीला आले आहेत. एक तर फुटलेचे दिसलं का. तर तुम्हाला मी एकदा बांधकाम दाखवतो, तसं तर मी खालून पण दाखवतो, एकदा वरून दाखवतो. हे पहिला ग्रिल बरोबर, आणि हे इकडं दुसरा ग्रिल, म्हणजे इथं घेतलं इथपर्यंत म्हणा 1-1.5 फूट घेतलं इथं, आणि बाकीचं हे मधला स्पेस सगळा घेतला, हे इथून ते इथपर्यंत दिसला का हे बरोबर. हे एवढं घेतलं आहे मी, आणि हे तरी वरून घेतलं आहे बरं का, म्हणजे आतून दाखवलं तुम्हाला. आता मी जाणार आहे खाली, आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी की बांधकाम कसं आलं म्हणून. कारण की नाही इतकी भारी डिझाईन दिली, आणि तेव्हा प्लास्टर आल्याच्या नंतर प्लास्टर झाल्याच्या नंतर किती भारी दिसते ते पण दाखवतो. चला एकदा खाली जाऊन भारी काम झालं मग काय टॉपमध्ये दिसायले विषय काय होय. चहा प्यायला बेस्ट, चहा घेऊ आणि काम दाखवतो तुम्हाला बेस्ट. कसं आहे डिझाईन दिसले का, कसं आहे सोपं आहे काय. जितका पिलर इकून आहे तितका पिलर इकून आहे, इतका पिलर इकून आहे. दोन्ही पिलर तर एक पिलर बनला तर मधला पिलर होतं आहे बघा. आता तेवढा पिलर केलं आहे इकून काय. आता फक्त थोडंसं बाकी आहे तेवढं काम, तर तेवढं एकदा बाकी आहे म्हणा. तर कसं आहे माहिती का, तेवढं बाकी आहे तेवढं टावरचं झालं की त्यानंतर मग प्लास्टर चालू करणार आहे. तर चला मित्रांनो, आबाने आम्हाला लिमलेट प्यायला न्यायलेत आता घरी बेस्ट बाबा. चला लिमलेट, आता नेमकं चहा घेतला पण चहावर लगेच लिमलेट. हात करा नाचायले आबा. आबा विले कॉमेडी आहेत, मग आजोबा आहेत आहे की नाही आबा. आता जाऊ आपण फ्लॅटाव घरी. चला बघू शकता मित्रांनो, आता मी आलो घरी पोहोचलोय. असं इतक्या उन्हात आलो मी घरी, आणखी इतकं ऊन पडले बेकारमध्ये इकडे बी सगळीकडं. तर बघू शकता मित्रांनो, पाणी पण केलं आता हालत नाही, कारण की सोलरची मशीन चालू आहे. आता शिराळ पडले बघा सगळं. पाणवा महिनाचा करा याला. चला आपण काय करू, एकदा जेवण घेऊन बेस्ट करू नंतर. बाई बी आली बेस्ट, बाईने हे आणलेत पापड. हो बाई, कितीला आणलेस पापड करून, किती रुपयाला आणलेस म्हणालो. किती आणलेस. 2 किलोचे 500 रुपयाला. कोण आणलीस. बरोबर, आपल्या गावातल्या बाया गेल्या का बघा. बरोबर, जरा नीट टाकते तिला काट्याला हे करायलीस. बरोबर, मी विचारालो कोण म्हणाले लगेच. लाईट कमी आहे, कूलर बी हवा मारीने जास्त आहे का नाही बाई. लाईट कमी आहे का नाही. जेवण करायचं का बाई तुला. आहे ना सगळं आहे. बेसन हे काय, धोंडा नाही याला काय म्हणतात, वडा हे काय हे वडा, आणि परत बेसन इकडे आंबे चटणी. हां कोणाला सांगू तुला काय करायचं. डिम झाली लाईट.
जवानी से टकरा गई, जवानी जवानी से टकरा गई, आंखों की लड़ी मेरी आंख से प्रेमाचे आले माझ्या नशिबात, हे सावट ग प्रेमाचे आले माझ्या नशिबात, किती भाग प्रेम दिलस देवा माझ्या जीवनात. चला पांडवानं आपल्यासाठी चहा केला, तेवढा एकदा चहा बेस्ट पिऊन केलाच का नाही काय माहिती, निसच म्हणले होते काय माहिती, त्याच्यामुळं जाऊन बघायला काय लागते, जरी केला असला पिऊन नसला गेला तर वापस येऊ. काय आणि मग तुम्ही चहा म्हणली त्याच्यामुळे मी आलो ना वापस. चहा प्यायसाठी ते म्हणले दूध आणले चहा प्यायला चल. काय पण कुठं डीपीओ कस का चितकलंय त्याच्यामुळे लेन गेम आहे. आणि ते काढलं नाही का बांधली तसंच आहे. अरे जाऊ अरे काढा ना रे चला ना. म्हणल्यावर बरोबर कोणाला म्हणून काढा ना रे. हे काय चाललो तिकडंच बघा मित्रांनो, सगळे वानेर असं हिंडायलेत म्हणून वानेर चिटकेले. चला एकदा पेस्ट डीपीकडे जाऊन चेक करू काय झाले तर. मित्रांनो आता पोरायला फोन लावला होता, ते म्हणजे आमचं मॅच झालं का आम्ही येणार. मी यावेळेला थांबा 2च मिनटात तुमच्याकडे आलो म्हणलं, कसे तुम्ही येत नाहीत बघतो म्हटलं. काय करू माहिती त्याला एकदा घेऊ, याची मॅच जरी असली चालू तरी त्याला घेऊ आणि तिकडे जाऊन एकदा चेक करू काय असो नसो. चेक करायला काय लागते, जर रिअलमध्ये असलं तर सगळं करू, काय जे प्रोसेस असती तर ती. तर चला तुम्हाला दाखवतो सगळी प्रोसेस काय. बघू शकता मित्रांनो याचं क्रिकेट चालू आहे. अय कोणाची मॅच चालू आहे. अय बाजार चला नंतर खेळा चल. अय चल पवन, अय सायनाथ चला. अरे तिथं अरे ब्लॉक तर चालूच आहे, फक्त तिथं एक तारीला वानेर चिटकलं तर तेवढं खाली काढून आपल्या तिकडे चिटकलं तारीला. चल गिरणीकडे लगेच हा मरण ते 5 मिनिटात तोपर्यंत. मग मी काय सांगाल तुम्हाला, काय मग चला फटकन म्हणाल त्याला तर 2दा फोन लावलेत मी. मग तिथे गेल्यावर काहीतरी करून फ्यूज काढून हा चल ना मग चला. चल रे हा गाडी कोणाची कोण आहे नगर राहू तिथं नगर. अय चल रे तू करा आपले महाराज. अय चल चल रे. मित्रांनो सगळेजण जाऊ आता घे आपलं काय सॉरी डीपीकडे आणि तुम्हाला दाखवतो वानेर कसं चिटकलं. चला मित्रांनो आता आम्ही सगळेजण चाललो आणि मला दोघं तिघं बी म्हणले 100% वानेर चिटकेलं म्हणजे चिटकेलं आहे. कारण की ना तुम्ही वानेर काढायला आले का वानेर काढायला आले असे दोघं तिघं म्हणले, त्याच्यामुळे आता 100% चिटकेले असं वाट राहिले मला. चला हे बघा 1 2 3 4 सगळी बच्चो कंपनी गँग, सॉरी बच्चो कंपनी गँग. हो सॉरी 6 जण आहेत ना रे. हो हो इथूनच दिसायली की हे बघ ना हे बघा याचा धिंगाणा झाला त्याचा. मी याला असेल ते बहुतेक 100% 101% मी याला असेल ते. अय ते याला फोन लाव, तुझ्याकडे नंबर असेल ना सरपंचाचा. हां पवन माझ्याकडे नाही ना सरपंचाचा नंबर. हां अय ना ग फ्यूज घे लाव नंबर कोणाला. हा ती नंतर लावून भाई आधी हे लाव ना. हां डीपीवर बरं बरं या मग कट कर. बघू शकता मित्रांनो ते पण यायलेत आता अरे खरंच विचित्र पण ते चिटकले ना. हे बघ हे पडलेलं दिसेल चिटकलेलं दिसेल. चला त्याची भेंडी आणू आपण. हे तिकडे बोलले आपल्याला हो ना. अर्धा किलो खाण्याला म्हणत आम्हाला अर्धा किलो लागते भेंडी. हसू नका बरं का तुझ्या इमानदारी खरंच बरं का काय. अरे फकीराव मा हे कोण कसं हे सगळं हे चिटकेले वानेर हे. त्याला आता एकदा काढायचं आपल्याला कसं जुगाड करा रे. भाऊ आलीत ना
काय म्हणला का नु? जय श्रीराम. हा हो आहे काय बघू शकता मित्रांनो, एवढे कांदे निसायचे तर आता याला किती दिवस लागतील काय माहिती निसायला. नेमकंच कटे भरायला चालू केले ते बघा. तर बघू शकता मित्रांनो, भाऊ पण आलेत आणि आता पण लाईट बंद करायच्या आधी जमते का? लाईट बंद करायच्या आधी लाईट बंद करायला जमते? अय वायर बघ बाबा रे. अय बडे ते अडकलंय मध्ये. बघू शकता मित्रांनो आता कसं झालंय काय माहिती. नार नाही मधली ती हे जी चिमणी आहे का त्याच्यात ते अडकले पलकोन ते दोन बंब येत आणि अडकून हे झाले. अरे सगळं ते कडक झाले सगळं. लाईटीचा का झटका कमी आहे काय मावणे. सगळं कसं झालं का नाही, सगळं भाजून गेले ते बापरे. अरे देवा. त्याच्या पाठीमाग वानेर लागलं होतं एक म्हणून माळ्या, त्याने उडी हाणली ते तसंच चिट करते. हो मग तिकूनच हाणली ना. बघू शकते मित्रांनो, खाली ठेवले आता पडले वरून. आता याला एकदा उचलून याच्यावर ठेवायचं. हो त्याला आता रुमाल बघू शकते मित्रांनो, यांना लावले आता इथं खांदायला. अरे आणल्यावर काय पण तोपर्यंत लगेच हे करते. तुम्ही खांदा इथं ऐका रे लवकर. याच्याकडे आपलं डीपीवर याला लावली इथं खांदायला. आता अय खांदा काय एवढं आवरा लवकर, मी लगेच त्याला घेऊन येतो. रुमाल नेण्यासाठी आलतो घरी. अय खरंच बघू शकता मित्रांनो, लाईटीच्या किती करंट लागले बेकारमध्ये. रुमाल आतर तर ते रुमाल घे इकडे वरी आतर पलकड आतर. ए इकडे एक मिनिट असा आतर. हां तसा आतर. बघू शकता मित्रांनो, असं नाही मलाच वाईट वाटायला. असं धरायला म्हणतंच काय नाही, असं वाईट वाटायला. यायला लावली खडा खांदायला इथं बेस्ट झालं का रे. हा काय म्हणतात ठेव खाली. झाकून ठेव असं झाकून ठेव. हां काढ रे कोणत्या माती काढ एकदा. फोन उड बर फटकन. दुकानदाराचा थोडं मोठं झाड लागणार किती कडा मोठं महाराज असं थोडं पुढं लांब मला असं वाटतं की घर नाही वेगळं वाटत. रामात असं ना रामात असं ना आपलं ये मिठाची आपलं नाव सांगायचं. खाली रुमाल खाली रुमाल टाकायचा. मीठ टाका खाली. अच्छा मीठ टाकायचं पुन्हा रुमाल टाकायचं. रुमाल वरून टाकायचं आणि रुमाल माझा बसून ना मग आपल्याला थोडं खाना थोडं खाणं आता जाण एक तर असं होईल ना वाशी छान करा.
वर तोंड का वर तोंड दे खाली सरळ तोंड का पाय खाली कर पाय खाली कर पाय खाली करा ते काय हे बी टाकावं लागतं टाका ना टाका टाका टोपी टाक ना टाक दे टाकू घाल ती टोपी एक घाला कोणती दे टाकू मग आधी काय काय मुलगा घाल ना मात करायचं तशी आडवी नाही रे उभी अरे तिकडे तोंड मुलगे पाय खाली कर तेवढा पाय दावा पाय दावा कुत्रे वरती घ्या गरम लागायचे ते टाका रुमाल टाका मीठ टाका आता मीठ टाका ना मीठ घे मीठ टाका बार काढा मीठ राहील ना रुमाल उठ काय पलकून टाका मात्र घ्या मोठा बदलूया कसं लावतात का पण काय याला माझ्या मध्ये म्हणलं त्यानं करत नाही लावतात ना रे लावायला सांगायला होय मानू मग तसं नाही हो मजाक मध्ये म्हणलं सगळ्यात पहिले आणलं तरी कानात म्हणलं बघ काय करू म्हणजे आजचा ब्लॉग आपण इथं जरी करू व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा भेटू आपल्या ब्लॉगमध्ये बाय बाय